देवाच्या आत्म्यानं येशूला एका अरण्यात नेलं. 40 दिवस आणि 40 रात्रीपर्यंत त्याच्याकडं खाण्यासाठी काहीच नव्हतं. त्यानंतर येशूला खूप भूक लागली. येशूला भूक लागली आहे हे ओळखून सैतानानं त्याची परीक्षा घेतली. त्यानं एका दगडाकडे बोट दाखवून म्हटलं, तू जर देवाचा पुत्र आहेस तर या दगडाच्या भाकरी होतील अशी त्यांना आज्ञा कर. येशूने सैतानाला पवित्र शास्त्रातील देवाच्या वचनांचा उपयोग करून उत्तर दिलं. तो म्हणाला, केवळ भाकरच लोकांना जिवंत ठेवते असं नाही, तर त्यांचं जीवन देवाच्या मुखातून निघणाऱ्या शब्दांवर सुद्धा अवलंबून आहे. त्यानंतर सैतान येशूला मंदिरातील उंच ठिकाणी घेऊन गेला. तू जर देवाचा पुत्र आहेस तर इथून उडी टाक. शास्त्रलेख म्हणतो की देव त्याच्या दूतांना पाठवून तुझा बचाव करेल. म्हणून येशूनं दुसरं उत्तर देण्यासाठी देवाच्या वचनांचा उपयोग केला. तो म्हणाला, तू आपला प्रभू परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस. त्यानं पुन्हा एकदा पवित्र शास्त्रातून संदर्भ दिला. शेवटी सैतान येशूला एका डोंगरावर घेऊन गेला. तिथून त्यानं जगातील सर्व राज्य आणि धनसंपत्ती त्याला दाखवली. ही सर्व तुझी होऊ शकतात. तो म्हणाला, केवळ तू मला नमन कर आणि माझी उपासना कर. अरे सैताना, दूर हो, येशूने त्याला आज्ञा केली. मग पुन्हा एकदा देवाच्या वचनातून त्यानं संदर्भ घेतला. कारण असं लिहिलं आहे, तुझा देव प्रभू परमेश्वर याचीच उपासना कर आणि त्याचीच सेवा कर. येशूनं असं म्हटल्याबरोबर सैतान त्याला सोडून निघून गेला. देवदूत त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याची काळजी घेतली. येशूनं मोहांचा सामना केला, परंतु तरीही तो पापात पडला नाही, एकदाही नाही.